होळी व रंगपंचमी सण हा हिंदू संस्कृतीमधील महत्त्वाचा सण आहे। यावेळी होलीचे दहन केले जाते तर दुसऱ्या दिवशी विविध रंग एकमेकांना लावून रंगपंचमी साजरी केली जाते। पण हे सण साजरे करत असताना आपल्यामुळे इतरांना दुखापत अथवा इजा होणार नाही यांची काळजी घेण्याचे आवाहन कोपरखैरण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी केले आहे। त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवाचा पवित्र रमजान महिना देखील सुरू असल्याने दोन्ही बांधवांनी आपले सण गुण्यागोविंदाने साजरे करावे। समाजात अशांतता निर्माण होईल असे कृत्य दिसल्यास लगेच पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन देखील यावेळी पाटील यांनी केले आहे। सणाच्या दरम्यान शहरात नाकाबंदी सुरू राहणार असून नियम मोडणाऱ्यावर कठोर कारवाई देखील करण्यात येणार आहे। तसेच काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या आहेत तर काहींच्या संपणार असून परीक्षा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिक गावी जातात तर त्यांनी आपल्या मौल्यवान वस्तू बॅगेत अथवा इतर सुरक्षित ठिकाणी ठेवावे जेणेकरून ते सुरक्षित राहतील असे देखील यावेळी औदुंबर पाटील यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, मजदूर की आवाज, नवी मुंबई। जय हिंद। आता सुट्ट्याचा मोसम चालू झालेला आहे। बऱ्याच 10वी 12वीच्या परीक्षा संपत आलेल्या आहेत। तर सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण ज्यावेळेस आपलं सुट्ट्या जात असताना आपण आपल्या शेजारच्यांना ते अवगत करावं। जर आपल्याकडे मौल्यवान वस्तू घरी असतील तर ते आपण बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवावे आणि आपण आपल्या जवळच्या पोलिसांना देखील माहिती दिली तर ते स्वागतच आहे। तसेच हा उद्या होळीचा कार्यक्रम आहे आणि परवा धुळीवंदनाचा कार्यक्रम आहे। या धुळीवंदनाच्या अनुषंगाने बरेच तरुण मुलं हे फुगे घेऊन एकमेकाला मारतात। हे गंभीरपणे याची दुखापत होऊ शकते। ह्याच्या अनुषंगाने भांडण होऊ शकतात। तर सर्वांना आमचं आव्हान आहे की आपण फुगे वापरून कुणाला गंभीर दुखापत करू नये। होळीचा सण आहे, धुळीवंदन सण आहे, आनंदाने साजरा करावा आणि ह्या सणाचा आनंद घ्यावा। तसेच रमजानचा पवित्र महिना चालू आहे। आपल्या वागण्यातून कुठलंही दुष्कृत्य होऊ नये आणि सर्व समाज बांधव आनंदाने राहावे असं आम्ही आपलं आवाहन करतो। कोपरखैरणे पोलीस हद्दीमध्ये असं काय कुणाला आक्षेपार्ह वाटलं तर त्यांनी ताबडतोब 112 अथवा कोपरखैरणे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा जेणेकरून ताबडतोब तुम्हाला पोलीस मदत मिळेल आणि आपल्या सर्वांचा सण हा आनंदाने साजरा करण्यात येईल। जय हिंद।